चालू केलं. हां आता केलं चालू. वालवड गावामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या मागासवर्गीय दलित कुटुंबांच्या या ज्या दफनभूमीची जागा जी आहे या जागेवरती हे जे राऊत कुटुंब असतील अजून दुसरे नाव दिलेत लिहून. राऊतच आहेत हे विजय गोरख राऊत, अजून बाळू राऊत, अमोल हानू राऊत, विशाल जयसिंग राऊत इत्यादी हे तरुण जे आहेत यांनी ही जी मागासवर्गीय समाजाची जी जागा आहे दफनभूमीची या जागेवरती त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे. खास करून मला डबल मी बाईट का घेतो याचं एक कारण आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा ही जी जागा आहे ही बांधकाम विभागाचे जे कर्जत तालुक्याचे अधिकारी वागचौरे साहेब आहेत हे जे बहुजन समता पार्टीच्या माध्यमातून मी सांगतो की बहुजन समता पार्टीचा एक पदाधिकारी आहे या नात्याने मी सार्वजनिक बांधकाम विभागाला एक निवेदन देऊन तिथले जे उपअभियंता जे आहेत उपअभियंता तिथले वागचौरे साहेब यांना माझी विनंती आहे की माझ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून असून माझ्या पक्षाच्या माध्यमातून असून माझे वरिष्ठ राज्याचे उपाध्यक्ष असतील सकट साहेब असतील यांच्या मी आदेशाने यांच्या मी बोलू इच्छितो की सांगू इच्छितो की वागचौरे साहेबांना इथं जे अतिक्रमण झालं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीमध्ये ते तुम्ही तात्काळ त्याच्यावरती पाहणी करून चौकशी करून ते तात्काळ काढण्यात यावा आणि असं अन्यथा असं झालं नाही तर आम्ही जे मागासवर्गीय समाजाची जी जागा बळकावलेली आहे आणि जागा बळकावणे म्हणजे अनुसूचित जाती जमाती ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल होतो ही पूर्वीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे. 1989च्या कायद्यात ती तरतूद झालेली आहे. ही जी मागासवर्गीय समाजाची जी जागा बळकावलेली आहे ही जागा एकदम चुकीच्या पद्धतीची आहे. म्हणजे जागा बळकावणं हा चुकीच्या पद्धतीचा आहे. गुन्हा दाखल होऊ शकतो आणि हे जे अतिक्रमण करते आहेत त्यांचं परत नाव घेतो मी माझ्या पक्षाच्या आदेशाने असं न्यूज चॅनलच्या माध्यमातून हे जे अतिक्रमण करते जे आहेत विजय गोरख राऊत आणि दुसरा आहे बाळू राऊत, अमोल हानू राऊत, विशाल जयसिंग राऊत यांना माझी विनंती आहे की तुम्ही थोड्या दिवसामध्ये हे तुमचे जे दुकानं इथं जी उभा केलेली आहेत ही दुकानं तुम्ही काढून टाका. मागासवर्गीय समाजाची जागा तुम्हाला वापरता येत नाही. ही सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा जरी असली तरी उपविभागीय अधिकारी वागचौरे साहेब यांना आम्ही पत्रव्यवहार करून त्यांना निवेदन देऊन आम्ही त्यांचं टाळेबंदी आंदोलन करू शकतो आणि ते आम्ही सक्सेस करणार. आम्ही वसंत सकट साहेबांच्या नेतृत्वाखाली ते आम्ही पुढल्या काही काळामध्ये करणार आणि यांना माझं ठणकावून सांगणं आहे की आम्ही कोणालाही जुमानणारे लोक नाहीत. आम्ही स्वाभिमानी आणि आम्ही आमचा स्वाभिमानी नारा आम्ही तडीस नेणार या माझ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगतो. आणि बहुजन समता पार्टी महाराष्ट्र राज्याचे आमचे मार्गदर्शक असतील आमचे आधारस्तंभ म्हणून आम्ही त्यांना पाहतो ते वसंतरावजी सकट महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष. आज त्यांनी रस्ता रोको केला वालवडमध्ये. ह्या जागेसाठी पण त्यांनी संघर्ष केला पण त्यांना ह्याच्यातून जर काहीच वाटलं नाही आमचं कुणीच काय करू शकत नाही त्याच्यावर पण आमच्याकडे ते जालिम असं औषध आहे. ही जी मागासवर्गीयांची जागा जी बळकावलेली आहे ही जागा ॲट्रॉसिटी ॲक्ट जर एखाद्याची मागासवर्गीय समाजाची जर जागा बळकावली तर त्या जागेला अनुसरून ते जो संबंधित अतिक्रमणकर्ता जो असेल त्याच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल होतो आणि त्याच्यामध्ये आता 3 महिने जामीन नाही आणि तात्काळ अटक पण आहे असा उच्च न्यायालयाचे आता जे तत्कालीन जे गवई साहेब होते त्यांनी तसा तो कायदा तसा मंजूर केलेला आहे. त्याचं त्यांनी तेवढी गांभीर्याने घेण्यात यावी. माझ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून एवढंच सांगतो आणि थांबतो.